दूध उत्पादक शेतकऱ्यांचं भयंकर कांड. बाईकच्या दोन्ही बाजूला दुधाचे कॅन उघडताच आत असं पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. वर्धा जिल्ह्यातील घटना समोर आल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय. दुधाचे कॅन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दूध घेऊन जाणारा शेतकरी किंवा दूध विक्रेता येतो. रोज सकाळी संध्याकाळी अशाच प्रकारे अनेक जण बाईकवर कॅन लटकवून दूध पोहोचवताना दिसतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या या बाईककडे कोणाचं विशेष लक्षही जाणार नाही. पण याच साध्या दिसणाऱ्या पद्धतीचा गैरफायदा घेऊन कुणी वेगळाच प्रकार करत असेल असा विचार तरी कोणाच्या मनात येईल का? वर्धा जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते, तर काहींकडून पोलिसांची नजर चुकवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात असल्याचं याआधीही अनेकदा समोर आलं. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देवडी परिसरात पेट्रोलिंग करत होती. परिसरातील संशयास्पद प्रकारावर लक्ष ठेवत असताना पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वर्धा ते कळंब मार्गावर लक्ष केंद्रित केलं. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांवर बारकाईने नजर ठेवली जात होती. पोलिसांची नजर प्रत्येक संशयास्पद हालचालीवर होती आणि याच दरम्यान एक बाईक पोलिसांच्या नजरेत आली. ही साधीसुधी बाईक होती. बाईकवर एक व्यक्ती जात होती आणि बाईकच्या दोन्ही बाजूंना मोठे कॅन लटकवले होते. पहिल्या नजरेत पाहिलं तर हे दृश्य अगदी नेहमी वाटत होतं. दूध विक्री करणारा एखादा व्यक्ती दूध घेऊन जात असावा असंच कुणालाही वाटलं असतं. पण पोलिसांची नजर मात्र त्या बाईकवर थांबली. काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव पोलिसांना झाली आणि त्यांनी त्या बाईक स्वाराला थांबवलं. पोलिसांनी बाईक थांबवल्यानंतर संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू केली. तो व्यक्ती प्रशांत कोंबे असल्याचं समोर आलं. बाईकच्या दोन्ही बाजूंना लटकवलेल्या कॅनकडे पोलिसांचं पुन्हा लक्ष गेलं. कॅन नेमके कशासाठी आहेत, त्यामध्ये काय आहे याची माहिती घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. वरून पाहता ते दुधाचे कॅनच असल्यासारखे दिसत होते, पण पोलिसांच्या मनात निर्माण झालेला संशय अजून दूर झालेला नव्हता. यानंतर पोलिसांनी त्या कॅनची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. बाहेरून अगदी साधं दिसणारं हे कॅन उघडण्यात आलं आणि इथून या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. कारण पोलिसांना ज्या गोष्टीची अपेक्षा होती तसं चित्र समोर आलं नाही. कॅनमध्ये नेमकं काय लपवण्यात आलं होतं याचा खुलासा होताच पोलिसांच्या लक्षात आलं की त्यांची शंका अगदी चुकीची नव्हती. क्षणभर विचार करा, रोजच्या व्यापारातील दुधाचे कॅन बाईकच्या दोन्ही बाजूंना लटकवलेले आणि एका रस्त्यावरून अगदी सामान्यपणे जाणारा एक व्यक्ती, कुणालाही त्याच्यावर संशय येणार नाही अशीच ही पद्धत होती. पण त्या कॅनमध्ये दूध नसल्याचं समोर आलं. पोलिसांनी कॅनची झडती घेतली आणि त्यामध्ये दुधाऐवजी वेगळाच माल लपवून नेला जात असल्याचं स्पष्ट झालं. आता प्रश्न होता तो माल नेमका काय होता? पोलिसांनी कॅनची तपासणी अधिक बारकाईने केली आणि अखेर रहस्यावरचा पडदा उठला. कॅनमध्ये दूध नव्हतं तर चक्क विदेशी दारूचा साठा लपवण्यात आला होता. म्हणजे दूध वाहून नेण्याच्या नावाखाली बाईकवरूनच दारूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या समोर आला. दारू लपवण्यासाठी वापरण्यात आलेली ही पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला. दारूची तस्करी करणाऱ्यांनी लोकांना आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दूध विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅनचा आधार घेतल्याचं समोर आलं. रस्त्यावरून जाताना कुणी बाईकच्या दोन्ही बाजूंना कॅन पाहिले तर त्यामध्ये दूधच असेल असा सहज अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही शक्कल फसली. एका छोट्याशा संशयामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतला आणि कॅनमधील दारूचा साठा जप्त केला. केवळ वाहतूक करणाऱ्या व्यक्तींपर्यंतच पोलिसांची कारवाई थांबली नाही, तर या प्रकरणाशी संबंधित बार मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जातोय. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अशा प्रकारे दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न होत असल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तस्करीसाठी वापरलेली पद्धतच या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब ठरली आहे. दुधाच्या कॅनकडे पाहून कुणालाही त्यात दुसरं काही असेल असा संशय येणार नाही अशीच ही योजना दिसून येते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला. या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की अवैध धंदे करणारे लोक पोलिसांची नजर चुकवण्यासाठी किती वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतात. साध्या दिसणाऱ्या वस्तूंच्या आडूनही बेकायदेशीर मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे योग्य वेळी कारवाई केल्यामुळे हा प्रकार समोर आला. दुधाचे कॅन पाहून सुरू झालेला संशय अखेर दारूच्या तस्करीपर्यंत जाऊन पोहोचला. आणि शेवटी पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे वळूया. बाईकच्या दोन्ही बाजूंना दुधाचे कॅन लटकवून हा व्यक्ती नेमकं काय घेऊन जात होता? पोलिसांनी कॅन उघडले आणि त्यांना धक्का बसला, कारण आत दूध नव्हतंच. त्या कॅनमध्ये चक्क विदेशी दारूचा साठा लपवण्यात आला होता. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं, मुद्देमाल जप्त केला आणि संबंधित बार मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. म्हणजे दुधाच्या कॅनचा आधार घेऊन पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न अखेर पोलिसांनीच हाणून पाडला.